नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या JDCA कॉलेज चॅनल मध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वांना एक प्रश्न पडलेला आहे, त्या प्रश्नाबद्दल. तर ज्या विद्यार्थ्यांना माहित नाही की या परीक्षेचा रिझल्ट कधी लागतो किंवा आता एक्झाम झाली आहे तर एका महिन्यात रिझल्ट लागेल का, 2 महिन्यात लागेल का, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती मिळेल. कुठल्याही अशा ज्या माहिती आहेत ज्याच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका, जेणेकरून तुम्हाला थोडंसं असं वाटेल की हा रिझल्ट जो आहे तो आता लागेल मग लागेल वगैरे. या पद्धतीमध्ये नाहीये. या परीक्षेची एक्झाम जी आहे ती वर्षातून एकदाच होते. प्रत्येक वर्षी मे महिन्यामध्ये एक्झाम घेतली जाते. तुम्ही जुने कुठलेही रिझल्ट पहा जे JDCA चे ज्यांनी एक्झाम दिले, 2011 असेल, 12 असेल किंवा 2009, या कुठल्याही वर्षी ज्या लोकांनी एक्झाम दिली आहे प्रत्येक वर्षी ही एक्झाम जी आहे ती मे मध्येच होते. आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की आता एक्झाम झाली आहे तर मग जर समजा एखाद्याचा काही वाटत असेल की माझा बॅकलॉग लागतोय का, एखादा प्रश्न राहतोय का, मग मला प्रत्येकाला भीती असू शकते की बाबा ज्यांनी अभ्यास नाही केला त्या विद्यार्थ्यांना नक्कीच असू शकते की माझा आता एखादा विषय राहण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या विषयाला कमी मार्क्स मिळण्याची शक्यता आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी एकच चांगली गोष्ट आहे की पुढच्या वर्षीच एक्झाम मध्ये याची एक्झाम होत नाही आणि याचा जो रिझल्ट आहे तो थेट डिसेंबर महिन्यामध्ये लागतो. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये साधारणपणे 15 ते 20 तारखेच्या दरम्यान किंवा त्याच्या अगोदरच रिझल्ट लागतो या परीक्षेचा. तुम्ही असं पण म्हणू शकता की सर एवढा लेट रिझल्ट का लागतो. त्याचं कारण असं असतं की असंख्य विद्यार्थी असतात जे परीक्षेला बसतात. त्या परीक्षेला बसलेले जे काही विद्यार्थी आहेत त्यांचे पेपर व्यवस्थित तपासले जातात आणि त्यानंतर रिझल्ट अनाऊन्स केला जातो. असा इमिडिएटली रिझल्ट देत नाहीत, कारण ही लेखी परीक्षा असते. लेखी परीक्षा असल्यामुळे पूर्ण गोष्टी ज्या आहेत ना तुमच्या बरोबर येणं आवश्यक आहे. तुम्ही उत्तर कसं लिहिलंय किंवा कशा प्रकारे लिहिलंय, चांगलं लिहिलंय किंवा उत्तर बरोबर आहे का, ह्याही गोष्टी खूप मॅटर करतात. सो त्यामुळे कोणीही जरी तुम्हाला म्हटलं की रिझल्ट 1 महिन्यात लागेल, 2 महिन्यात लागेल, त्या गोष्टींवरती अजिबात विश्वास ठेवू नका. ज्या विद्यार्थ्यांना माहित आहे अशा विद्यार्थ्यांना तर याचा काही टेन्शन नाहीये, पण ज्या विद्यार्थ्यांना माहितच नाही की रिझल्ट कधी लागणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठीच हा व्हिडिओ आहे. याचा रिझल्ट जो आहे तो थेट डिसेंबर 2026 मध्ये लागेल. तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल या गोष्टीसाठी. तर ज्यामध्ये या सर्व गोष्टीमध्ये आपण तुम्हाला दरम्यान आपण असं एक सांगू शकतो की जर समजा तुम्हाला वाटत असेल मध्ये की माझा एखादा विषय जाण्याची शक्यता आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी त्या जे काही विषय राहणार आहे किंवा राहील असं भीती वाटत असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या विषयाचा अभ्यास करायला हरकत नाही. म्हणजे आतापासून केला तर तुम्हाला खूप वेळ मिळेल त्या अभ्यासासाठी. कारण काय होतं की घाई गडबडीमध्ये आपण विसरून जातो की काय गोष्टी आहेत किंवा कशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. आणि नंतर ज्यावेळेस आपण एक्झाम फॉर्म भरतो तेव्हा आपण कुठे जागे होतो, तेव्हा पण नाही जागे होत. खरं तर आपण एक्झाम फॉर्म भरल्यानंतर साधारणपणे मार्च मध्ये बरेचसे विद्यार्थी असे खडबडून जागे होतात आणि म्हणतात की सर आता करायला पाहिजे, एवढ्या दिवसात होईल. पण ते कसं असतं की बऱ्याचशा वेळेस या गोष्टी ट्रिकी प्रश्न असतात. जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जे पाहिलेत बरेचसे प्रश्न किंवा जे परीक्षेत आलेले प्रश्न आहेत ते खूप वेगळ्या पद्धतीचे प्रश्न होते, पण ओव्हरऑल प्रश्न चांगले होते आणि उत्तरं जी आहेत ती तेच होते. म्हणजे जसं तुम्हाला मी सांगितलं की काही प्रश्नामध्ये ट्विस्ट असण्याची शक्यता असते की वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. सो त्यामध्ये या गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरतात. सो त्यामुळे तुम्ही खूप लेट अभ्यास सुरू करण्यापेक्षा आतापासून थोडी तयारी करा, जेणेकरून तुम्ही परीक्षेपर्यंत थोडंसं पक्व व्हाल आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करू शकाल. BCom झालेले विद्यार्थी नक्कीच याला ऍडमिशन घेऊ शकता. तुम्ही ऍडमिशन घेण्यासाठी नक्की कॉल करून विचारा कशा प्रकारे प्रोसेस आहे, काय आहे. या सर्व गोष्टीची प्रॉपर माहिती दिली जाईल, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर स्टडी प्लॅन करता येऊ शकतो. सो वर्किंग प्रोफेशनल्सला सुद्धा खूप चांगला स्कोप आहे आणि बऱ्यापैकी जे विद्यार्थी आहेत ते सहकारी क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना तर खूप याचा फायदा होणार आहे आणि हे क्षेत्र खूप मोठं आहे, तर त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. तर त्या पद्धतीने आपल्याला प्लॅन करायचा आहे स्टडी. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही कॉल करून नक्की विचारू शकता. तर जो काही नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून तुम्हाला नक्की विचारा काय गोष्टी आहेत, कशा प्रकारे तुम्ही प्लॅन करू शकता. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि हा जर व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा त्या विद्यार्थ्यांसोबत ज्यांनी एक्झाम दिलेली आहे JDCA ची आणि त्यांना आता रिझल्टची वाट पाहत आहेत की त्यांना असं वाटेल की आता पुढच्या महिन्यात जूनमध्ये रिझल्ट लागेल किंवा जुलैमध्ये लागेल. या सर्व विद्यार्थ्यांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना माहिती होईल कशा प्रकारे ते रिझल्ट चेक करू शकतात. तोपर्यंत तुमच्याकडे वेळ असतो. बाकी छोटे मोठे 6 महिन्याचे काही कोर्स असतील किंवा ट्रेनिंग असेल छोटंसं ते करून घेऊ शकता. ठीक आहे. आणि JDCA कॉलेजच्या अन्य कोर्सेस बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नक्की कॉल करून विचारा, ज्यामध्ये ओपन स्कूलिंग, 10वी, 12वी
त्यानंतर ऑनलाईन कोर्सेस, डिग्री डिप्लोमा कोर्सेस आहेत, त्यानंतर MBA कोर्सेस आहेत, ऑनलाईन आहे, रेग्युलर MBA आहे, सर्व गोष्टी आहेत. वर्किंग प्रोफेशनल साठी सुद्धा MBA आहे. पुणे विद्यापीठातून आपण MBA चे काही कोर्सेस जे आहेत ते आपण करतो. तर त्या पद्धतीमध्ये ज्यांना कुणाला या कोर्सेस बद्दल माहिती हवी असेल त्यांनी नक्की कॉल करून विचारू शकता. प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली जाईल, व्यवस्थित तुम्हाला गायडन्स दिलं जाईल. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या GDCA कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.